नमस्कार, स्वाती रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे पपईचा ज्यूस, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। आणि सध्या विंटर सीझन चालू आहे, तर आपल्याला थंडीत गरम पदार्थ खायलाच हवं। तर पपई तुमच्या आरोग्यासाठी हेल्दी आणि आरोग्यदायक आहे, हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। चवीला गोड, शरीराला पोषक आणि त्वचेचे आरोग्य सुधारणारे फळ म्हणजे पपई। पपई शरीराला गरम असल्याने वातावरणात गारवा असताना खाणे हितकारी आहे। तसेच तुम्हाला पपईचे मी काही फायदे पण आहेत, ते पण मी तुम्हाला शेअर करणार आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करतं, वजन घटवण्यास मदत करतं, रोगप्रतिकार शक्ती वाढवतो, मधुमेहासाठी गुणकारी आहे, डोळ्यांचे आरोग्य सुधारते, सांधेदुखीपासून पण आराम मिळतो आणि आपल्या शरीराची पचनक्रिया पण सुधारते। त्यानंतर कर्करोगापासून पण बचाव होतो, ताणतणाव पण आपला दिवसभराचा कमी होतो। असे खूप काही फायदेशीर आहे। तर चला स्टार्ट करूया आपली रेसिपी। खूप सोपी आणि इझी आणि अवघ्या 10 मिनिटात होणारी आपली रेसिपी आहे। सर्वप्रथम आता पपईचे काप करून घ्यायचे आहे। एका बाउलमध्ये मी पपई घेतली आहे, 1 वाटी। त्यानंतर ओलं खोबरं आहे, ते आपल्याला बारीक किसून घ्यायचं आहे। ओलं खोबरं हे पण आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। ओलं खोबरं खाल्लं तर ते अतिउत्तम। आता इथं आपल्याला घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स। त्यासाठी मी घेतलं आहे थोडेसे काजू आणि थोडेसे बदाम। हे आपल्याला खलबत्त्यामध्ये थोडे ओबडधोबड असे बारीक करून घ्यायचे आहे। ते आपल्याला ज्यूसमध्ये वरून सजावटीला टाकायचे आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यात मी पपईचे काप टाकले आणि गूळ हे आपल्याला इथं टाकायचं आहे ज्यूसमध्ये। गूळ हे खाल्लेलं अतिउत्तम। म्हणजे साखर न घेता आपण इथं गूळ ॲड केलेला आहे। आता हे दोन्ही मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, जेणे की आपलं ज्यूस एकदम घट्ट नाही व्हायला पाहिजे। थोडंसं आपलं ज्यूस आपल्याला लिक्विडच्या स्वरूपात तयार करायचं आहे। आता याच्यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे थोडंसं, आणि त्यानंतर आपल्याला वरून ज्यूसमध्ये ओलं खोबऱ्याचा किस आणि ड्रायफ्रूट ॲड करायचे आहे। आहे ना सोपी रेसिपी आणि हेल्दी? तर नक्की करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। पपईचा ज्यूस आपल्या शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढवतो आणि त्यामध्ये आपल्याला क जीवनसत्व भेटतात। तर अशाच हेल्दी रेसिपीसाठी तुम्ही मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि अजून मी तुमच्यासाठी खूप काही शेअर करणार आहे आणि खूप काही नवीन नवीन गोष्टी घेऊन येणार आहे। तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि ही रेसिपी ट्राय करून पहा। आणि खूप इझी आणि खूप सोपी आणि हेल्दी, लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी सगळ्यांसाठी ही रेसिपी खूप छान आणि आरोग्यासाठी अतिउत्तम आहे। तर तुम्हाला नक्की आवडेल, तरी मला सगळ्यांनी कमेंट करून सांगा।